ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। मूर्ख प्रिया स्वतःच्या एका चुकीने सायलीला तीच खरी तन्वी असल्याचा खुलासा करून देणार आहे। प्रियाने सायलीसाठी रचलेल्या कारस्थानात ती स्वतःच अडकत स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेत अखेर आता सायलीला न्याय भेटणार आहे। ज्यावेळी सायलीला प्रिया नाही तर ती स्वतःच रविराजांची मुलगी आहे हे सत्य समजतं, त्याच वेळेस सर्वांच्या समोर सायली प्रियाचा पर्दाफाश करणार आहे। सायली स्वतःच्या पायावरील जन्मखून दाखवून तीच तन्वी असल्याचा गौप्यस्फोट करता क्षणी प्रियाची रवानगी डायरेक्ट जेलमध्ये होणार आहे। परंतु प्रिया असं सायलीच्या विरोधात कोणतं कारस्थान रचणार आहे की ज्यामुळे ती स्वतःच या सगळ्यात अडकणार आहे व सायलीला तीच तन्वी आहे हे सत्य समजणार आहे, ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ट्रूथ अँड डेअरचा जबरदस्त गेम खेळून अर्जुनने प्रियाच्या पायावरती जन्मखून आहे की नाही याचा तपास लावलेला असतो आणि चैतन्यने अर्जुनला खुलासा केलेला असतो की तिच्या पायावरती कोणतीही त्याने जन्मखून पाहिली नाही। याचा अर्थ अर्जुनच्या लक्षात येतो की नक्कीच प्रिया सर्वांची फसवणूक करते आहे, परंतु तिचा हेतू काय आहे, ती का आणि कशासाठी हे सर्व काही करते आहे ते अर्जुनला शोधून काढायचं असतं। त्यानंतर राहिला प्रश्न, अर्जुन विचार करतो जर तिच्या पायावरती जन्मखून नव्हतीच मग तिने ती जन्मखून असल्याचं कसं दाखवून सिनियरला फसवलं, हे सत्य अर्जुनला शोधून काढायचं असतं। त्यासाठी अर्जुनने एक ट्रिक वापरलेली असते, ती म्हणजे प्रियासमोर खोटं नाटक करायचं आणि तिच्यावर प्रेम असल्याचं सांगायचं। स्वतःच्या प्रेमाच्या खोट्या नाटकात तिला अडकवायचं आणि त्यानंतर तिच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचं। अर्जुन तिथे चैतन्यसोबत प्लॅन बनवतो। तो चैतन्याला सांगतो की हे बघ, मी तन्वीला म्हणजेच खोट्या प्रियाला स्वतःच्या जाळ्यात अडकवेन, तिच्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक करेन आणि ज्यावेळी ती स्वतःच्या तोंडून सत्य वदवेन त्याच वेळेस मी तिचं बोलणं रेकॉर्ड करेन, कारण प्रिया इतकी चालाक आहे की कधी फिरेल सांगता येत नाही। चैतन्य अर्जुन या दोघांचाही जबरदस्त प्लॅन ठरलेला असतो। तर चैतन्यने तिथे प्रियाला अर्जुन तिची आठवण काढत असल्याचं सांगितलेलं असतं। प्रिया खूप खुश होते आणि पळतच अर्जुनकडे तिच्या रूममध्ये जाते। तेव्हा ती अर्जुनला विचारते की अर्जुन, तू माझी आठवण काढत होतास? तेव्हा अर्जुन सांगतो की तन्वी, मला ना आत्ता रिअलाइज झालं आहे की माझ्या फिलिंग्स तुझ्यासाठी नक्की काय आहेत ते। खरं तर सायलीसोबत लग्न करून माझी ना खरंच खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याचाच आता मला पश्चाताप होतो आहे, परंतु ती चूक मला सुधारायची आहे आणि मी तुझ्यासाठी खास सरप्राईज देखील आणला आहे। सरप्राईजचं नाव काढता क्षणी प्रिया खूप खुश होते आणि अर्जुनला विचारते की तू माझ्यासाठी सरप्राईज आणलंय, नक्की काय आहे? तेव्हा अर्जुन सांगतो की तन्वी, तू आधी बस ना, तुला जे हवं तेच सरप्राईज मी देणार आहे। तर प्रिया तिथे विचार करते की अरे वा, अर्जुन तर माझ्या प्रेमाच्या जाळ्यातच अडकला आहे, आता हा मला प्रपोज वगैरे करते की काय, असं प्रिया विचार करत असते। अर्जुन खरोखरच आता गुडघ्यावर बसतो आणि प्रियाला सांगतो की प्रिया, माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे आणि तू मला अगदी मनापासून आवडतेस। प्रिया विचार करते की काय अर्जुन, हे सगळं तू मला बोलतोयस? हे बघ, मी स्वप्न तर पाहत नाहीये ना? त्यानंतर प्रिया स्वतःहूनच स्वतःला चिमट्या काढते आणि प्रिया खरोखर स्वप्नात नाही तर सत्यात असते, परंतु प्रियाला माहितीच नसतं अर्जुनचं हे फक्त नाटक आहे, हा एक सापळा आहे की ज्याच्यात अचूक प्रिया अडकणार आहे। तर त्याचनंतर अर्जुन तिथे पैंजण काढतो आणि प्रियाला सांगतो की हे बघ, मी तुला आता प्रपोज तर केला आहे, त्यासाठी मी तुझ्यासाठी खास गिफ्ट आणलं होतं, हे मी स्वतः तुझ्या पायात घातलं तर चालेल ना? अर्जुनला प्रियाच्या पायावरची जन्मखून पाहायची असते, त्यासाठी अर्जुनने केलेलं नाटक असतं। तेव्हा प्रिया लगेच परवानगी देते। प्रिया अजूनही बेसावध असते, त्यातच अर्जुनचा गनिमिकावा चालू होतो। अर्जुन स्वतःहूनच प्रियाच्या पायात पैंजण घालतो आणि त्यानंतर तिचा उजवा पाय जेव्हा तो पैंजण घालून वरती करतो त्याच वेळेस तिच्या तळपायावरती जन्मखून पाहून अर्जुन हादरतो आणि एकटक त्या जन्मखुनेकडेच पाहायला लागतो। इतक्यातच प्रिया विचारते की काय झालं अर्जुन, अरे तू माझा तळपाय एवढा का पाहतोयस? माझ्या पायावरती जन्मखून आहे, हे तुला माहितीच असेल ना? तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की हो, मला माहितीच आहे,
परंतु तन्वी, मला याच्याबद्दल तू परत कधीच काहीच सांगितलं नाही. दोघांच्याही गप्पा चालू असता अर्जुन अजूनही प्रियाचा पायच धरून असतो. इतक्यातच तिथे सायली येते. ज्यावेळी सायली अर्जुनला प्रियाच्या पायाशी पाहते तेव्हा तिच्या डोक्यात तिडक जाते आणि सायली त्याचा वेगळाच अर्थ काढते. कारण अर्जुन नक्की काय ट्रॅप लावतोय, काय प्रियाच्या विरोधात सापळा रचून तो पुराव्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय हे त्याने सायलीला सांगितलेलं नसतं आणि सायली खूपच चिडते. तर अर्जुन जेव्हा सायलीला पाहतो त्याला जबरदस्त धक्काच बसतो आणि अर्जुन तिथे सांगतो की सायली तू इथे कशी? तेव्हा सायली विचारते की का अडचण होते का माझी? अर्जुन तिथे आता ततपप करायला लागतो. तो खूपच घाबरून गेलेला असतो सायलीला पाहून. तेव्हा सायली चिडते आणि सांगते की तुम्ही तर मला कालच म्हटला होतात ना की प्रियाबद्दल तुम्हाला काहीच घेणं देणं नाही आहे का, ते फक्त मला गप्प करण्यासाठी केलं होतं. तेव्हा तिथे प्रिया मध्यस्थी करते आणि सायलीला सांगते की सायली, मी म्हटलं होतं ना तुला की अर्जुनचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे. तो फक्त घरच्यांसाठी तुझ्यासोबत राहतोय, परंतु तुझ्यासोबत लग्न करून ना त्याला पश्चाताप होतोय. तेव्हा सायली चिडते आणि प्रियाला सांगते की प्रिया, आमच्या दोघांच्या नात्यामध्ये तुझा बोलायचा काहीच संबंध नाही आहे आणि तुझी ही जी थेरं चालू आहेत ना ही पूर्ण आजीला माहिती तरी आहेत का? जर घरच्या सगळ्यांना जर मी तुझी थेरं सांगितलीत ना तर सगळेच जण तुला या घराच्या बाहेर फेकतील, एवढं लक्षात ठेव. त्यानंतर प्रिया पुढे काही बोलणार, सायली चिडते आणि प्रियाचा हात पकडते. तिला खेचतच ती तिच्या रूममध्ये घेऊन जाते. अर्जुन तिच्या मागे जातो परंतु सायली पटकन दरवाजा बंद करून घेते. त्यानंतर सायली प्रियाला खूप काही सुनावते. सायलीने अगदी रौद्ररूप धारण केलेलं असतं कारण तिला वाटत असतं की अर्जुन खरोखरच प्रियाच्या जाळ्यात अडकला आहे. कारण प्रिया कशी मुलगी आहे हे सायलीला चांगलंच माहिती असतं. तर प्रिया सायलीवरती हसायला लागते. तेव्हा तिथे सायली सांगते की प्रिया, तू जे काही करते आहेस ना ते आत्ताच्या आत्ता थांबव. हे बघ, एवढं लक्षात ठेव की गाठ माझ्याशी आहे. तेव्हा प्रिया तरी देखील सायलीवरती मूर्खासारखं निर्लज्जासारखं हसतच असते. सायलीला काहीच सुचत नाही. तेव्हा प्रिया सांगते की सायली, तुला आठवतं आहे की मागच्या वेळी याच रूममध्ये इथेच याच जागी मी तुला चॅलेंज केलं होतं. कदाचित तुला आठवत नसेल परंतु मी तुला सांगितलं होतं तू कितीही प्रयत्न कर परंतु अर्जुन फक्त माझाच आहे आणि माझाच राहणार हे मी सिद्ध करून दाखवेन. आणि आता बघ, तेच तर घडतं आहे. मी जे म्हटलं होतं तेच करवून दाखवलं. तेव्हा सायली सांगते की प्रिया, सत्य तुला अजून माहितीच नाही आहे, परंतु ज्या दिवशी तुला सत्य कळेल ना की का ते तुझ्या सतत मागे मागे होते, तुझ्यासोबत ते इतका टाईम घालवायचे, सतत तुझ्याशी गुलुगुलू बोलत होते, ते सगळं ज्या दिवशी तुला कळेल ना त्या दिवशी तुझी जागा या घरात नाही तर या घराच्या बाहेर असेल. तेव्हा प्रिया तिथे चिडते आणि सायलीलाच म्हणते की सायली, मी काय करायचं काय नाही करायचं हे तू सांगणारी कोण आहेस? आणि तसंही तू माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावून घेतलं आहेस. एवढंच काय, तू माझी सगळी माणसं माझ्यापासून हिरावून घेतले आहेत आणि तुझा आता डोळा माझ्या आईबाबांवरती आहे. हे काय मला कळत नाही असं वाटलं का? त्याचाच तर मी बदला घेते आहे. तू माझ्या आईबाबांना हिरावण्याचा प्रयत्न करते आहेस, तसंच मी तुझ्या अर्जुनला तुझ्यापासून हिरावण्याचा प्रयत्न करते आहे. तेव्हा तिथे सायली सांगते की प्रिया, तू अजून एक गोष्ट विसरली आहे बहुतेक. कदाचित प्रत्येक वेळेस मला तुला त्या गोष्टींची जाणीव करून द्यावी लागते की काय, परंतु अजूनही मी एक सत्य तुझं जे मला माहिती आहे ते लपवून ठेवलं आहे घरच्यांपासून, की मला जिन्यावरून ढकलून देणारी तूच होती. मी आत्ताच्या आत्ता जाऊनही हे सगळं सगळ्यांना सांगू शकते. प्रिया घाबरते. तेव्हा ती सांगते की अच्छा, म्हणजे आता हे कारण सतत पुढे करून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेस का? तेव्हा सायली सांगते की नाही ग प्रिया, आतापर्यंत मी शांतच होते, परंतु तुला आता तुझ्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे बहुतेक, म्हणूनच तुला सत्याची जाणीव करून द्यावी लागते आहे. खरं तर ना मी यांना वचन दिलं आहे म्हणूनच मी तुला काही सांगत नाही आहे, परंतु एक दिवस सर्वांच्या समोर सत्य बाहेर पडलं ना त्या दिवशी तुझी जागा घराच्या बाहेर असेल हे निश्चित आहे. आणि हे बघ प्रिया, मला आता वाद वाढवायचा नाही आहे. शेवटचं तुला सांगते आहे की यांच्यापासून लांब राहायचं आणि जर तू यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास तर याद राख की तू मला जिन्यावरून ढकलून दिलं होतं हे सर्वांच्या समोर सत्य आणेनच, परंतु त्याचबरोबर तू यांना कसं स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते आहे
तू अर्ध्या रात्री देखील आमच्या रूममध्ये येतेस हे सगळं काही मी सांगे ना, मग त्यानंतर बघ पूर्णा आजी आणि रविराज काका तुझे काय हाल करतील ते. ही गोष्ट लक्षात ठेवा प्रिया, गाठ माझ्याशी आहे असं सांगून सायली तेथून निघून जाते. प्रिया तर खूप भडकलेली असते आणि प्रिया चिडूनच म्हणते की सायलीना ज्या दिवशी मी चिन्यावरून हिला ढकललं होतं त्याच दिवशी मरायला हवी होती, म्हणजे माझ्या डोक्याचं टेन्शनही गेलं असतं आणि अर्जुन माझाही झाला असता. परंतु या सायलीचं तोंड हे बंद करावंच लागेल. असं काहीतरी करावं लागेल की त्या प्रतिमाची जशी वाचा बसली होती ना, अगदी त्याचप्रमाणे सायलीचीही वाचा बसायला पाहिजे. आता मला शांत बसून नाही चालणार, या सायलीला मी धडा तर शिकवणारच, असा विचार करून प्रियाच्या डोक्यात घाणेरडे प्लॅन शिजत असतात. तर त्याचनंतर सायली जेव्हा रूममध्ये जाते त्यावेळी ती अर्जुनवरती खूप चिडलेली असते आणि अर्जुनला विचारते की काय चाललं होतं सर तुमचं नक्की. मी तुम्हाला सांगितलं आहे ना की प्रिया चांगली मुलगी नाही आहे, ती कशा प्रकारे तुम्हाला कोणत्या प्रकरणामध्ये अडकवून टाकेल ना सांगता नाही येत. मी तुम्हाला 1000 वेळा तिच्यापासून दूर राहायला सांगितलं होतं आणि तुम्ही सतत तेच करताय. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की मिसेस सायली माझं ऐकून तरी घ्या, अहो हे सगळं मी मुद्दाम करत होतो. तेव्हा सायली विचारते की खरंच तुम्ही प्रेमाचं नाटक, हे असं खालती बसणं, तिला गुलूगुलू बोलणं, तिच्यासाठी खास गिफ्ट म्हणून पैंजण आणणं, हे तुमचं प्रेमाची खोटी नाटकं चालू होती. तेव्हा अर्जुन सांगतो की हो मिसेस सायली, खरं तर मी जे सांगेल ना तुम्हाला ते तुम्हाला पटणारही नाही आणि मी जे सत्य तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे ते तुम्ही स्वीकारायला तयार नाही आहेत. मग मी काय करायचं आहे तुम्हीच सांगा. तेव्हा सायली सांगते की सर तुम्ही काय सत्य मला पटवून देण्याचा प्रयत्न करताय हे चांगलंच माहिती आहे. प्रिया कशी तन्वी नाही आहे हे सिद्ध करण्याचा तुम्ही एक चान्सही सोडत नाहीत आणि त्यासाठी तुम्ही आज खूप खालच्या थराला उतरलात. हे जे तुम्ही केलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे सर. आणि खरंच सांगते मी, तुमचं हे जे चाललं आहे ना की प्रिया कशी तन्वी नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधणं वगैरे, ते प्लीज थांबवा आता. कारण हे घरातल्या कोणाला जरी कळालं ना तर सर्वांना याचा फक्त आणि फक्त त्रास होणार आहे. अर्जुन त्याची बाजू समजावून सांगणार तर सायली तेथून रागाने निघूनच जाते. तोपर्यंत प्रियाचा तिकडे आता प्लॅन तयार झालेला असतो. त्यानंतर प्रिया विचार करते की सायलीला जिन्यावरून तर ढकलून दिलं होतं, त्याचप्रमाणे त्या जिन्यावरती तेल सांडवून सायलीला तिथून पुन्हा पाडताही येऊ शकतं, म्हणजेच तिला चांगली अद्दल घडेल. तिचा पाय वगैरे मोडला ना की एकाच जागी तिला बसावं लागेल, असा विचार करून प्रियाने मुद्दाम सायलीच्या विरोधात कारस्थान रचलेलं असतं. सायली ज्यावेळी किचनमध्ये काम करत असते, प्रिया चोर पावलाने येऊन ती पायऱ्यावरती तेल वतून जाते आणि सायलीला याची भनकही नसते. त्यानंतर प्रिया लपवून आता हा फक्त तमाशा पाहत असते. अर्जुन सायलीकडे किचनमध्ये जातो, तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, तरी देखील सायली ऐकून काहीच घेत नाही. फक्त त्याच्याशी तिने अबोला धरलेला असतो, ती त्याच्याशी काहीच बोलत नसते आणि अर्जुनला खूप वाईट वाटत असतं याचं की सायली अर्जुनची बाजू समजून घ्यायला देखील तयार नाही आहे. त्यानंतर अर्जुन हा स्टडी रूममध्ये जातो. तेव्हा सायली तिच्या रूममध्ये निघाली असता अचानकपणे सायलीचा पाय घसरतो आणि सायली खालती पडते. त्याच वेळेस सायलीचा पाय मुरगळतो आणि सायली जोराची ओरडते. अर्जुन घाबरूनच सायलीकडे पळत येतो आणि विचारतो की काय झालं आहे. तेव्हा सायली सांगते की इथून पडले, मला माहीत नाही पाय कसा सटकला. त्यानंतर अर्जुन म्हणतो की इथे तर तेल आहे, परंतु तेल कसं काय सांडलं असावं, एक काम करा तुम्ही प्लीज उठा, असं म्हणून अर्जुन हळुवारपणे सायलीला रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा अर्जुन सांगतो की हे बघा आत्ता सगळे झोपले आहेत आणि आता जर तुम्हाला काही दुखापत झाली आहे हे जर घरच्यांना कळालं ना तर ते तुमची काळजी करतील. आपण उद्या सकाळी त्यांना सांगूयात, परंतु खरंच तुम्हाला जर त्रास होत असेल तर मी अश्विनला उठवतो. तेव्हा सायली सांगते की काही गरज नाही आहे, कारण सायलीचा अर्जुनवरती राग असतो. तेव्हा अर्जुन सांगतो की बरं ठीक आहे, तुम्ही माझ्यावरती चिडला आहात मला चांगलेच माहिती आहे, परंतु स्वतःची काळजी तरी नक्की घ्या. त्यानंतर अर्जुन हा सायलीला मलम आणून देतो, तरी देखील सायली आता ते मलम घेत नाही आणि तिला होणारा त्रासही अर्जुनला पाहवत नसतो. तेव्हा अर्जुन सांगतो की तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे. हे बघा तुम्ही जे पाहिलं ते सगळं काही अगदीच तसं खरं होतं हे नाही आहे. तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की प्रिया कशी मुलगी आहे हेही मलाही माहिती आहे, परंतु तुम्ही आता तीच गोष्ट धरून राहणार आहात का. मी आत्ताच सांगतो आहे तुम्हाला की तुम्हाला हे मलम लावायचं नसेल तर मी अश्विनला जाऊन बोलावून आणतो.
तुम्ही ऐकणार आहात की नाही? तेव्हा सायली गप्पच असते. तेव्हा अर्जुन सांगतो की फाईन, तुम्हाला जे हवं जसं हवं तसंच करा, परंतु एकदा माझी बाजू तरी ऐकून घ्या. हे बघा, तुम्हाला सतत असंच वाटतं की प्रिया तन्वी नाही आहे हे सिद्ध करण्याचा मी प्रयत्न करतो आहे, परंतु जे खरं आहे तेच खरं आहे. यामध्ये फक्त मी एकटाच नाही आहे, तर चैतन्यला देखील हे सगळं माहिती आहे. तेव्हा सायलीला धक्काच बसतो. अर्जुन विचारतो की का, काय झालं? शॉक बसला ना? हो, चैतन्याला देखील हे सगळं माहिती आहे. हवं तर तुम्ही चैतन्याला विचारू शकता. त्याने देखील माझ्यासोबत पुरावे शोधण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि आम्ही अर्धी लढाई जिंकलो आहोत. प्रियाने असा कोणता पुरावा दाखवून सिनियरला फसवला आहे हे सत्य शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. त्यासाठी आम्ही सुमन काकूची सुद्धा भेट घेतली होती आणि तिथेच आम्हाला कळालं की तन्वीच्या म्हणजे छोट्या तन्वीच्या पायावरती एक जन्मखून होती, तिच्या तळपायावरती. तीच जन्मखून दाखवून तिने सिनियरला फसवलं आहे. परंतु ज्यावेळी चैतन्यने तिचा पाय पाहिला तेव्हा त्याला तिच्या पायावरती कसलीच जन्मखून दिसली नाही आहे. मिसेस सायली, आता तुम्हीच सांगा की इतकी मोठी फसवणूक करून ती या घरात कोणत्या हेतूने आले आहे हे देखील सत्य आम्ही शोधायचं नाही आहे का? तेव्हा सायलीला धक्काच बसतो आणि सायली सांगते की काय, परंतु माझ्या माहितीनुसार तर प्रियाच्या पायावरती कोणतीच जन्मखून नव्हती. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की बघा, सगळं तर तुम्हाला माहिती आहे, परंतु मी विचारायचा प्रयत्न केला तर तुम्ही मुख गिळून शांत बसलात. तुम्हाला किती सांगण्याचा समजावण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही ऐकलात का? नाही. तुम्हाला सगळं तुमचंच खरं करायचं असतं, हो ना? हे बघा मिसेस सायली, आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. प्लीज आता आम्हाला सपोर्ट करा. ती तन्वी नाही आहे हे आपण सिद्ध करू शकतो. या घरात सिनियरची, प्रतिमा आत्याची, या दोघांचीच नाही तर सगळ्यांची फसवणूक होते आहे. ती प्रिया कोणत्या हेतूने या घरात आली आहे हे सत्य शोधायचं बाकी आहे. त्यानंतर सर्वांच्या समोर आपण हे सत्य घेऊन जाऊ, तिचा पर्दाफाश करूया. परंतु आता तुम्ही हवं तर आम्हाला सपोर्ट करा. असं सांगून अर्जुन आता स्टडी रूममध्ये जायला निघतो. तर सायली विचारते की परंतु सर, जर प्रियाच्या पायावरती कोणती जन्मखून नाही आहे तर तुम्ही हे सर्वांच्या समोर का घेऊन जात नाही आहात? तुम्हाला माहिती आहे ना? परंतु प्रियाने अशी कोणती जन्मखून दाखवली आहे की ज्यामुळे रविराज काका आणि घरातले सगळेजण फसले आहेत. तेव्हा अर्जुन सांगतो की तुळशीपत्राची खून, आणि अर्जुन तेथून निघून जातो. सायलीला आता जबरदस्त धक्काच बसतो. सायली विचार करते की तुळशीपत्राची जन्मखून आणि तीही उजव्या तळपायावरती, ती तर माझ्या पायावरती आहे. म्हणजेच प्रिया नाही तर मीच तन्वी आहे. सायलीला आता जबरदस्त खुलासा झालेला असतो स्वतःलाच. प्रियाने सायलीच्या विरोधात कारस्थान रचून खूप मोठी चूक केलेली असते. त्यानंतर सायली जेव्हा सुभेदारांच्या घरात लग्न करून आलेली असते तेव्हापासूनचे एक एक प्रसंग तिच्या नजरेसमोर येतात आणि प्रत्येकाच्या तोंडात फक्त एकच वाक्य असतं की सायली प्रतिमाची सावली वाटते. अगदी हुबेहूब प्रतिमाची कार्बन कॉपी. प्रतिमाला जे जसं जमतं अगदी सायली त्याचप्रमाणे सगळं करत असते. तेव्हा सायली विचार करते की म्हणजेच प्रियाने माझं सगळं काही सत्य जाणून घेऊन या घरात सर्वांची फसवणूक केली आहे. प्रिया नाही तर मी स्वतःच तन्वी आहे आणि हे प्रियाला चांगलंच माहिती होतं, तरी देखील तिने माझ्यापासून हे सत्य लपवलं. म्हणजे तिने माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे, मला धोका दिला आहे. आश्रमात राहून देखील माझ्याच पाठीत तिने खंजीर खुपसला. परंतु आता प्रिया, तुझी सुटका नाही आहे. तू प्रेमाचं खोटं नाटक करून अर्जुन सरांना अडकवण्याचा तर प्रयत्न करतेच आहे, परंतु त्याचबरोबर तू या घरच्यांची सगळ्यात मोठी फसवणूक केली आहे, विश्वासघात केला आहे. आता मला लवकरात लवकर सर्वांना सत्य सांगावंच लागेल असं सायलीने निर्धार पक्का केलेला असतो. तर आता सायली स्वतःहूनच सर्वांच्या समोर प्रियाचा पर्दाफाश कसा करणार आणि त्यामध्ये अर्जुन सायलीची साथ कशी निभावणार हे पुढील भागात आपण पाहणार.